राजघराण्यातील आपले बाबाराजे यांना पाठिंबा दर्शवला आहे। आणि राजघराणे तर आहे, शिवाय त्या आपण पाठिंब्यामध्ये तसं सगळं दर्शवलं आहे की नागपूर अधिवेशन ज्यावेळी होतं त्यावेळी सर्वप्रथम बाबांनी मराठा आरक्षणाचा विषय मांडलेला। 2016 सालापासून ज्यावेळी मोर्चा आपला सुरू झाला, मोर्चा काढायचं नियोजन झाल्यावर आम्ही बाबाराजांना भेटलो, त्यावेळी ते सांगितले की बाबा कोणाविरुद्ध कुठल्या जातीविरुद्ध मोर्चा नाही निघाला पाहिजे, कोणाच्या हिस्सातला आरक्षणाचा विषय वगैरे त्यावेळी झाला सगळा विषय, की असं काय नसलं तर हा बाबा मोर्चा हे करा, मी त्याला पाठिंबा देतो। त्या अटीवर त्यांनी खूप 2016 पासून सहकार्य केलं। मोर्चा असू, आंदोलन असू, रास्ता रोको असू, कॅन्डल मार्च असू, अशा सगळ्या जवळजवळ बाबाराजे साताऱ्यात असले आणि कुठलाही साधा कार्यक्रम असला मराठा क्रांती मोर्चातला तर त्यांची हजेरी राहिलेली आहे। आणि एवढंच नाही, आता या ठिकाणी काही जास्त मी बोलू शकत नाही, पण अगदी MSCBच्या ज्या 17 जागांचे जे नियुक्तीपत्र आपण जाऊन काढलेलं त्याच्याही सूचना आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना देऊन ते ही नियुक्तीपत्र वगैरे त्यांनीच काढायला लावले सातारा जिल्ह्याचे। आणि या ठिकाणी आता निंबाळकरांनी पुढं काय अपेक्षा आहे ते हॉस्टेलची वगैरे सांगितलीच आहे आणि बाबांनी ते मान्य केलेली आहे। आणि संपूर्ण आजपर्यंत 8-10 वर्षात जे काही सहकार्य बाबांनी केलंय आपल्याला मराठा क्रांती मोर्चाला, त्याबद्दल आता सकल मराठा समाज त्यांचा आभारी आहे आणि राहील। या ठिकाणी सर्वजण आपण आलात, बाबाराजांनी आपल्याला वेळ दिला आणि आपण जो पाठिंबा दर्शवला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार आणि बाबाराजांचे आभार।